बोला रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. या, या. माऊली रामकृष्ण हरी. मी आता वेस्ट व्ह्यूच्या सोसायटीच्या ह्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आहे. संध्याकाळी 6:30-7 वाजता आलो. एकच संध्याकाळच्या वातावरणामध्ये इतकी सगळी लाईटिंग व्यवस्था, बैठक व्यवस्था, क्लब हाऊस, मुलांना खेळण्यासाठी सगळी साधन सुविधा. आणि याला एक वाक्य आहे की टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ, ज्याप्रमाणे असं आपण बोलतो तसं एकदम सिंपल जागा जिथं आपण डक म्हणतो, त्या डकच्या मधून सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीनं त्या जागेचा उपयोग करता येतो. अशा पद्धतीनं खूप छान सहकारी सोसायटीचे हे नियोजन आहे. जरी याची कल्पना जर डॉक्टर शांताराम कारंडे साहेबांची असते तरी पण त्याला शेवटी हा खेळ नाही ऐकल्याचा म्हणून मेळ जमविला. आपल्या संप्रदायामध्ये हे वाक्य केलं जातं की कधीही एका व्यक्तीसाठी पाठबळ सगळ्यात असावं लागतं. दह्यांडी फोडणारा 8 वर्षाचा मुलगा असतो, पण तो ज्यांच्या अंगावर चढतो ते मनुष्यबळ जास्त खाली महत्त्वाचं असतं. त्यानंतर मी संध्याकाळी 8 ते 10 या 2 तासामध्ये फिरलो. खूप सुंदर छान परिसर वाटला. आणि आता सकाळी सुद्धा मी वेस्ट व्ह्यू गार्डनचं जे काही नियोजन पाहिलं तिथं सुद्धा माझी 7-1.5 तास थांबलो. माझं रामकृष्ण विठ्ठल केशव गोविंद माधवा हे नामस्मरण, नामस्कांतरण, नामलेखन पण या ठिकाणी चालू आहे. तर खूप छान, खूप खूप धन्यवाद. आणि आमच्या सिक्युरिटीला पण आमचं रामकृष्ण आहे. रामकृष्ण हे आपलं एखाद्या